त्यांनी माझं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करून दिलंय आणि काय योगायोग आहे बघ. ज्या क्षणी माझं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झालं ना त्या क्षणी धनंजय काकांनी सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायची तयारी दाखवली. घ्या. बघ मी म्हंटल नव्हतं काय सगळे प्रॉब्लेम सुटणार तुझे. संयम पाहिजे रे थोडासा. तुमच्या या आजच्या पिढीला ना पेशन्स नाही बघ. झालं झालं घसरलीस आमच्या तरुण पिढीवर. आमच्याकडे पेशन्स नाहीत, आम्ही काही ऐकत नाही. आजी माझ्याकडे पेशन्स नसते तर मी इतके महिने थांबलो असतो रामाश्रयवर. हो आता तुला सांगतो, एकदा मी रामाश्रयच्या ह्या सगळ्या गोंधळातून मोकळा झालेलो आहे. धनंजय काकांनी जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे मी आता शांत मनाने बोटीवर जाऊ शकेन, सगळी कामं शांतपणे करू शकेन. सगळ्या जबाबदाऱ्यातून मोकळा झालो आणि मी ठरवलेलं आहे, मी ठरवून टाकलेलं आहे प्रत्येक सुट्टीवर इथे आलो की रामाश्रयला पळायचं व तिथल्या माणसांमध्ये रमायचं, तिथली कामं करायची, तिथे मज्जा मस्ती करायची. आणि आता मी बोटीवर असणार आहे त्यामुळे काही पैशाचं टेन्शन आपल्याला नाहीये. नाही चांगलं आहे. बर मयेकर आणि इंदू कसे आहेत? ते दोघे मजेत. हा आणि गौरी? ती पण बरी आहे. माझी आणखीन एक बॅग आत आहे, त्याच्यात आणखीन खाऊ दिलाय काकूनी, तो घेऊन येतो. आलो. एक गोष्ट नाही जमत रे तुला, लपवा छपवी. बोल तू काय पण खरं काय आहे ना ते बरोबर डोळ्यात दिसतं मला तुझ्या. केस आहे, त्यांना त्यांच्या मुलांनी घराबाहेर काढलं आणि हे तर त्यांचं वकीलपत्र मीच घेणार होते पण जरा इश्यूज झाले त्यामुळे साक्षीदार म्हणून मला उभं राहावं लागेल. तर तू वकीलपत्र घेतोस का प्लीज? हां हो थँक्यू. एक मिनिट. हां आई सौरभशी बोलतेय मी. अगं प्लीज जरा आवाज कमी कर ना. हां हां आय एम सो सॉरी. अजून एक गोष्ट म्हणजे प्लीज तू फी घेऊ नकोस. कसं आहे ना, तू ही केस माझ्यासाठी लढतोयस, आय मीन माझा चांगला मित्र म्हणून लढतोयस, तर प्लीज. अरे खूप जेन्युइन माणसं आहेत ती. हां थँक्यू सो मच. हो आपण मग सगळ्या गोष्टी फायनल करूयात आणि मी लगेच जाऊन पेपर्सवरती त्यांच्या सह्या घेऊन येते म्हणजे आपण ते सबमिट करू. हां ठीक आहे. थँक्यू. या बाय. नको नको काही उपयोग नाहीये ग या सगळ्याचा. मला नकोय ते घर. मदन आणि रश्मीच्याच मनात आमच्यासाठी जागा नसेल
तर काय करायचं ते घर घेऊन? मावशी, घर त्यांचं नाहीये, घर तुमचं आहे, हक्काचं. आणि मला सांगा, ते घर सोडून तुम्ही कुठे जाणार आहात राहायला? अगं राहू कुठेही भाड्यानं, आम्हाला दोघांना अशी कितीशी जागा लागणार आहे? पण तुम्ही का राहणार भाड्याने? मदन राहील ना. नको, त्याचा वाढता संसार आहे, पाठीवर घेऊन कुठं फिरेल बिचारा? अवघड नाही का त्याला? त्यापेक्षा आम्हाला सोपं जाईल. 4 वस्तू आहेत आमच्याकडं, या घरातून त्या घरात जाण्यासाठी काय त्रास पडणार आहे? मावशी, काय बोलताय तुम्ही? अहो, हा, हे बघा, प्रश्न ना गोष्टी सोप्या असण्याच्या किंवा अवघड असण्याचा नाहीये. इवन ना घराचाही प्रश्न नाहीये. प्रश्न तत्वाचा आहे, आई बाबांना न मानणाऱ्या वृत्तीचा आहे. आणि मला खात्री, तुम्ही केस जिंकणारच. पण मावशी, त्यासाठी तुम्हाला सही करावी लागेल. आणि ती सही जर तुम्ही नाही केलीत ना, तर त्यांना वाटेल की ते बरोबर आहे आणि तुम्ही चुकताय. अगं पण कपिल सुद्धा इथं नाहीये, मग साक्षीदार म्हणून कोण उभं राहणार आहे? मी आहे ना, मी साक्षीदार म्हणून उभी राहील. आणि तुमचं वकील पत्र मी सौरभला दिलंय. सौरभ गोखले, ते मार्केटमध्ये गोखले वकील आहेत ना, त्यांचा मुलगा. अगं बाई, म्हणजे ते गोखले वकील? अगं ते किती मोठे आहेत. म्हणजे त्यांची फी देणं परवडेल का मला? मी वकील पत्र गोखले सरांना नाही, सौरभला दिलंय. आणि सौरभ माझा मित्र आहे. तुम्ही नका फीची काळजी करू. मला सांगा, माझं पटतंय ना तुम्हाला? हो. मग काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, करते मी सह्या. मावशी, आणि सह्या करताना पेपर्स वाचून घ्या, नाहीतर तुम्हाला कसं कळेल की मी कुठल्या पेपर्सवरती सह्या घेतल्या? तू काय आमची प्रॉपर्टी लुबाडणार आहेस का? अगं तुझ्यावर आमचा विश्वास आहे. तू सून आहेस आमची. एवढी वर्ष एकत्र राहिलो आपण. समजा मी लुबाडली तुमची प्रॉपर्टी, तर? पण तू फसवणूक कशाला करशील? आमच्या नंतर सगळं तुमचंच आहे. हो, पण तरी सुद्धा मी केलं असं, तर काय कराल तुम्ही? तर मी कोर्टात जाईन. माझी फसवणूक केल्याबद्दल मी तुमच्या विरुद्ध केस करेन. सरळ मागितलीच तर प्रॉपर्टीच काय, मी माझा जीव सुद्धा देईन माझ्या कुटुंबासाठी. पण फसवा फसवीला सदाशिवकडे जागा नाही. महाराजा अजिंक्य, तुम्ही अख्ख्या जगावर राज्य करू शकला नाहीत तरी बेहत्तर, पण प्रजेच्या मनावर राज्य करा तरच तुम्ही मोठे व्हाल. अरे काय झालंय तुला? काही झालेलं नाहीये. मी ते जरा सदाशिव काकांसारखं वागून बघत होतो. सुखी आहे तो माणूस. मला सुद्धा नाही असं एकदा ठरवून काही वेळासाठी सुखी व्हायचंय. अवघड काही नाही आहे त्याच्यात. आपण जे लोकांसाठी चांगलं केलंय ना, ते विसरून जायचं आणि लोकांनी आपल्यासाठी जे जे वाईट केलंय ते विसरून जायचं. झालो आपण सुखी. ए आजी, इतकं सोपं नसतं हे. हा, इतकं सोपं नाहीये हे. म्हणजे लोकांनी आपल्यासाठी काय केलंय किंवा आपण लोकांसाठी काय केलंय हे एक वेळ विसरू आपण, पण माणसं कशी विसरायची? पण माणसं विसरायची नाहीतच मुळे. माणसं आपण विसरूच शकत नाही. आजी, मी ना तुला खूप मिस करणार आहे तिकडे. अरे काय पहिल्यांदा जातोस का शिपवर? येतो. तुम्हाला जर खरंच आभार मानायचे असतील ना, तर त्याचे माना जो आयत्या वेळी आपल्या पाठीशी उभा राहिला, सौरभ.